दरम्यान भारताच्या सडेतोड उत्तरानंतर पाकिस्तानने गोळीबार थांबवल्याची माहिती समोर येते। पाकिस्तानची आगळीक थांबताना दिसत नाही। आपण बघितलं अवघ्या 3 तासांमध्ये पाकिस्तानने गोळीबार केलेला होता, शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं। त्यानंतर भारताच्या सडेतोड उत्तरानंतर भारतानं चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। आपल्या सैनिकांनी, आपल्या सज्ज आर्मीने त्यांना सडेतोड उत्तर दिलेलं आहे आणि उत्तरानंतर पाकिस्तानने गोळीबार थांबवल्याचं सांगितलं जात आहे। आपण याआधी सुद्धा सांगितलेलं आहे, दहशतवादाविरोधात भारत लढतच राहणार आहे। दरम्यान 3 तास सुद्धा पाकिस्तानने वाट बघितली नाही। अवघ्या 3 तासाच्या आत भारतावरती पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। एलओसी वरती सध्या गोळीबार थांबल्याची माहिती समोर येते। ज्या क्षणी पाकिस्तानने भारतावरती पुन्हा हल्ला केला, लगेचच आपल्या सैनिकांनी, आपल्या जवानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि या प्रत्युत्तरानंतर मात्र एलओसी वरती सध्या गोळीबार थांबल्याची माहिती समोर येते। आपण बघितलं, परवा दिवशी असेल, काल असेल, या दोन्ही वेळेला पाकिस्तानने रात्री आपल्यावरती हल्ला केला होता। आज सुद्धा शस्त्रसंधी झाल्यानंतर अवघ्या 3 तासामध्ये संध्याकाळनंतरच पाकिस्तानने पुन्हा एकदा हल्ला केला आणि या हल्ल्याला आपण चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। दहशतवादाविरोधात भारताची लढाई अशी सुरू राहणार आहे। जोपर्यंत दहशतवादाची कीड संपत नाही, तो समूळ नष्ट होत नाही, तोपर्यंत भारत लढत राहणार, हे भारतानं आधीच स्पष्ट केलेलं आहे आणि यावेळेला लगेचच उत्तर दिलेलं आहे आणि या उत्तरानंतर, भारताच्या प्रत्युत्तरानंतर एलओसी वरती सध्या गोळीबार थांबल्याचं सांगितलं जात आहे। भारताने सडेतोड उत्तर दिलेलं आणि उत्तरानंतर पाकिस्तानने गोळीबार थांबवलेला आहे। पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं। या शस्त्रसंधीनंतर पाकिस्तानकडून अवघ्या 3 तासातच गोळीबार करण्यात आला आणि या गोळीबाराला बीएसएफच्या जवानांनी चोख उत्तर दिलेलं आहे आणि या जोरदार उत्तरानंतर पाकिस्तानने गोळीबार थांबवल्याचं सांगितलं जात आहे। जम्मूतील अनेक परिसरामध्ये पाकिस्तानकडून खरं तर गोळीबार करण्यात येत होता। अनेक ठिकाणी, ज्या ठिकाणी अगदीच नागरिक राहत आहेत, निष्पाप लोक राहत आहेत, यांच्या घरांवरती हल्ले केले जात होते। मागचे 3ही दिवस आपण बघतोय निष्पाप लोकांना मारलं जात होतं आणि या हल्ल्यानंतर, पाकिस्तानने केलेल्या परत भ्याड हल्ल्यानंतर भारतानं चोख प्रत्युत्तर दिलंय। अगदी राजौरी असेल, बारामुल्ला असेल, या ठिकाणी गोळीबार पाकिस्तानकडून करण्यात आलेला आहे।